सायली खूप छान दिसत असते. तेव्हा सगळेजण म्हणत असतात, आता फोटो काढून घ्या बरं एखादा. नंतर अस्मिता फोटो काढायला लागते आणि सायली लाजत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, छान फोटो काढ गं माझ्या बायकोचा. पूर्णाजी म्हणत असते, हो बाबा, तुझी बायको आहे छान. नंतर चैतन्य म्हणत असतो, चला चला मी सगळ्यांची सेल्फी घेतो. आणि सगळे तयार होतात. त्यामुळे अर्जुन म्हणत असतो, हो घे ना. नंतर सायली म्हणते, काय चैतन्य भाऊजी, तुम्ही पण यांची मस्करी करताय. आणि लगेच तो सेल्फी काढत असतो. खूप छान छान फोटोज इथे दाखवले आहेत. त्यामध्ये पूर्ण फॅमिली पण आहे. राकेश पण तिथे आलेला असतो. पण सगळ्यांना कळतच नाही आहे की राकेश कोणत्या सूडबुद्धीने इथे आलेला आहे. इकडे सायली आणि अर्जुन बाहेर जायला निघतात. तेव्हा सुमन पण म्हणत असते, कल्पनाताई मी पण येते आता. राकेश आला आणि डायरेक्ट मी त्याला इकडेच घेऊन आले. ती म्हणत असते, हो हो निघ ना. नंतर सायली आणि अर्जुन जायला लागतात. तेव्हा कल्पना म्हणत असते, अरे कुठे निघालात. ती म्हणत असते, अहो आम्हाला ना गायनाईकडे जायचं होतं. कल्पनाताई म्हणत असते, काही झालं आहे का. अर्जुन म्हणत असतो, नाही मम्मा, रेग्युलर चेकअप आहे गं, त्यासाठी जायचं आहे. आणि हे बघ, आम्हाला कालच जायचं होतं, पण काल चोरउटीचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही ते पोस्टपोन केलं होतं. त्यामुळे ते आता इकडे सायलीची मेमरी परत येण्यासाठी ज्या डॉक्टरकडे आलेले आहेत आणि त्या डॉक्टरला ते विचारतात की हे बघा, हिला लहानपणीचं काहीच आठवत नाही आहे आणि लहानपणीच्या काही गोष्टी आठवण्यासाठी जे काय करावं लागेल ते करायची आमची तयारी आहे. त्या डॉक्टर म्हणत असतात, हो तुम्ही जर तयार असाल तर हे शक्य आहे. सायली म्हणत असते, हो मॅडम, मला ना काही गोष्टी आठवत आहेत पण काही मुळीच आठवत नाही आहे. त्या म्हणत असतात, तुम्ही जे जे लहानपणी करायचंच तेच आता करून बघा आणि नक्की तुम्हाला मागच्या गोष्टी आठवतील. नंतर सायली आणि अर्जुन म्हणत असतात, हो का. तर बाहेर आल्याच्या नंतर सायली म्हणत असते, हो मला पूर्वीसारख्याच काही सवयी आता पण नेहमी कराव्याशा वाटतात आणि काहीतरी जाणवतं, तेच आपण परत करूयात, म्हणजे सगळ्या गोष्टी आठवायला सुरुवात होईल. अर्जुन म्हणत असतो, हो ती सुरुवात होणं खूप महत्त्वाची आहे. आणि ती म्हणत असते, अहो पण मला खूप भूक लागली, चला ना बाहेरचं काहीतरी खाऊया. अर्जुन म्हणत असतो, बायको नको, प्रेग्नेन्सीमध्ये बाहेरचं खायचं नसतं. नंतर तू खूप जोरात गाडी चालवतो. सायली म्हणत असते, अहो जरा वेग हळू चालवा ना, किती वेग झालाय गाडीचा. अर्जुन हळू चालवतो आणि म्हणतो, हे बघ सायली, अगं लहानपणी पण तन्वीला याचाच त्रास व्हायचा म्हणे. सिनियर सांगत होता की जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा गाडीचा वेग खूप मोठा होता. सायली म्हणत असते, हो तेव्हा मी पण गाडीमध्येच असेल ना, म्हणूनच मला आता या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतोय. अर्जुन म्हणत असतो, हो पण चल आता मी हळू गाडी चालवतो. सायली म्हणत असते, अहो पण मला गोष्टी आठवणं खूप महत्त्वाच्या आहेत. आणि इकडे तिला परत भूक लागते. तोपर्यंत सायली आणि अर्जुन घरी येऊन पोहोचतात. अर्जुनच तिच्यासाठी ताट वाढून आणतो. मज्जा सुरू आहे सायलीची. आणि हे सगळं बघून इकडे अस्मिता आणि कल्पना उभ्या असतात. तेव्हा यांचं प्रेम बघून अस्मिताच्या डोळ्यात अगदी पाणी येतं. आणि कल्पनाताई म्हणत असतात, काय झालं गं अस्मिता. नंतर अस्मिता म्हणत असते, अगं मम्मा, मला ना आनंद अश्रू आले गं, हे एवढं यांचं प्रेम बघून. आणि असा जोडीदार भेटला तर आयुष्य किती सुखकर होतं ना. नंतर कल्पना म्हणत असते, हो बाई, पण सायलीचं नशीब चांगलं म्हणून तिला अर्जुनसारखा जोडीदार भेटला. आणि तू असू पूज बरं, चल इथून, परत तुला त्रास होईल. अर्जुन म्हणत असतो, बायको तू व्यवस्थित जेव बरं. नंतर सायली पटापट जेवून घेते आणि त्याला म्हणते, तुम्ही पण जेवून घ्या. अर्जुन म्हणत असतो, माझी काळजी तू करूच नको, तू फक्त तुझी काळजी घ्यायची. आणि ती म्हणत असते, हो मला प्रियाला भेटावंसं वाटतंय आणि असं वाटतं तिला भेटल्याच्या नंतर ती सर्व काही सांगेल की मीच खरी तन्वी आहे. अर्जुन म्हणत असतो, हो तिला माहितीच असेल, तिने DNA रिपोर्टसाठी तुझंच सॅम्पल आणलं असेल. आणि पण हे सगळं ती नाही सांगणार बायको, कारण त्याला आठवतं की अश्विनने शपथ घातली आहे प्रिया प्रेग्नेंट असल्याचं घरी सांगायचं नाही याची. इकडे राकेश आलेला आहे नागराजकडे आणि तो रडायला लागतो. नागराज म्हणत असतो, राकेश तुला US वरून यासाठी बोलवलं आहे का, एवढे आसू गाळण्यासाठी. अरे तुला लढाईसाठी बोलवलं आहे. तुझी जेवढी पासिंग सर्टिफिकेट आहे ते पण आपण बनवून घेतले आहे, हे कुणाला माहीत नाही बरं. राकेश म्हणत असतो, हो बाबा मला माहिती आहे,
हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. नंतर अर्जुन विचारच करत असतो. सायली लगेच हात धुवून येते आणि मग ती चला ना हो पटकन. आणि अर्जुन तो विषय टाळत असतो. अगं कशाला जायचं, ती थोडी ना आपल्याला कोऑपरेट करणार आहे, ती उडवूनच लावणार आहे ना तुला. कशाला सांगेल, काय फायदा आहे तिचा, तू तन्वी आहे असं सांगायचा. नंतर नागराज परत त्याला समजावत असतो. तो म्हणत असतो, हो बाबा मला माहिती आहे त्या मार्कशीट खोट्या आहेत, पण मी अर्जुनला हरवण्यासाठी सगळ्यांसाठी वकीलच आहे आज पण, आणि तुम्ही कुणाला कळू पण देऊ नका. ती म्हणत असते, अरे ते अर्जुन आणि ते जाऊ दे, पण खरी साक्ष तर तुझ्या आईने दिली आणि त्याला त्याचं आईचं नाव ऐकून खूप वाईट वाटतं. इकडे सायली याला मस्काच लावत असते. चला ना हो प्लीज चला ना, मला ना खूप भेटावंसं वाटतंय. अर्जुन म्हणतो, जाऊया बायको, पण थोडा धीर धर ना, कशाला जायचं एवढं लवकर, आणि रात्री आत्ताच आलो आपण आणि लगेच जायचं. इथे कल्पनाताई येतात आणि ते विचारत असतात, काय सुरू आहे तुमचं, कुठे बाहेर जायचं का. अर्जुन म्हणत असतो, नाही मम्मा, हीच म्हणते चल म्हणून. नंतर सायली म्हणते, नाही अहो आई, मी नाही म्हणते यांना, हेच म्हणते फेरफटका मारायला बाहेर चल. नंतर अर्जुन म्हणत असतो, तू मम्मासोबत खोटं बोलली, हे चांगलं नाही सायली, हे बिलकुलच पटलं नाही मला. इकडे प्रियाला चेकअप करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर चेकअप झाल्याच्या नंतर म्हणतात, तुमचे रिपोर्ट आता उद्या येतील, पण तुम्हाला हॉस्पिटलला यावं लागेल सोनोग्राफीसाठी. तेव्हा प्रियाला खूप आनंद होतो की जेलमधून बाहेर तरी पडता येईल याचा. नंतर ती डॉक्टर म्हणत असते, आणि जे काही असेल ते मी तुम्हाला तिथंच क्लिअर करून सांगेल. तेव्हा प्रिया लगेच तयार होते आणि ती म्हणते, तुम्ही बाळाची काळजी कमी घेताय, कारण मला असं जाणवलं हेल्थ इश्यू आहे तुम्हाला, इथे खाण्यापिण्याची व्यवस्था होत नाही का. ती म्हणतेस ते हो ना, मी यासाठीच म्हणते माझ्या घरच्यांना सांगा. सायली परत अर्जुनला तेच म्हणत असते की चला ना हो, तुम्हाला नसेल यायचं तर मी एकटी जाते बरं, आणि ती जायला निघते, खूप चिडते त्याच्यावर. अर्जुन म्हणत असतो, थांब ना बायको. ती काही थांबतच नाही. ती आता इकडे बाहेर जाते. अर्जुन लगेच तिच्या मागे बाहेर जातो. राकेश सायलीचा पाठलाग करत असतो, त्याला तिला मारायचं असतं. तो त्याच्या मागेच बाहेर निघतो आणि चाकू असतो त्याच्या हातामध्ये, पण ही सायलीला काही दिसत नाही आहे. तो चाकू बाहेर काढतो सायलीला मारण्यासाठी. तेवढ्यातच अर्जुन बायको बायको करत बाहेर येतो आणि तो तिथेच जाऊन लपतो. नंतर अर्जुन आणि सायली गेटच्या बाहेर येतात, तेव्हा तो गेटच्या त्या भिंतीवरून खाली उडी मारतो, एका गाडीमागे लपतो. सायली आणि अर्जुन म्हणत असतात, अहो तुम्हाला दिसलं का, कुणीतरी असं आल्यासारखं वाटलं का. अर्जुन म्हणत असतो, हो बायको, मला पण हेच जाणवलं. इकडे प्रिया त्या कॉन्स्टेबलला मस्का लावत असते की अहो द्या ना फोन प्लीज, मला माझ्या घरी फोन करायचा आहे. ती कॉन्स्टेबल तयारच होत नसते, पण ती खूप गयावया करत असते, द्या ना प्लीज द्या ना. त्या कॉन्स्टेबल तयार होते आणि तिला फोन देते. ती लगेच सचिनला फोन करते आणि सचिनला म्हणते, हॅलो सचिन, अरे मी प्रिया बोलते. सचिन म्हणत असतो, तुला काय सांगितलं मी, सारखा सारखा कॉल नको ना करू. ती म्हणत असते, अरे हे सांगण्यासाठी फोन केला, मी सुभेदारांना कळवण्यासाठी काही सेटिंग लावली आहे. तर तो म्हणत असतो, मला नको सांगू बरं, मला माझी इकडे खूप कामं आहेत, पण बरं झालं मला आता स्मिताला उगाच भेटून मस्का मारायचं काम पडणार नाही. इकडे सायली आणि अर्जुन परत आल्याच्या नंतर त्यांना असं जाणवतं की गाडीमागे कुणीतरी आहे आणि ते त्या गाडीपर्यंत येतात. तोपर्यंत हा राकेश इथून गायब झालेला असतो. परत ते गाडीत बसतात आणि राकेश त्यांना दुर्बीनमधून बघत असतो. सायली म्हणत असते, अहो चला ना पटकन. तो ते राठोड सरांना फोन करतो आणि म्हणत असतो, अहो राठोड, आपली ती महत्त्वाची मीटिंग होती आणि ते खूप महत्त्वाचं होतं, ती केस त्याबद्दलच डिस्कस करायचं होतं. सायलीला खूप राग येतो आणि ती म्हणत असते, अहो ठेवा ना फोन. तो फोन ठेवतो. राकेश म्हणत असतो, यांचं काय सुरू आहे काहीच कळत नाही इथून. तो परत कॉल करतो. इकडे प्रियाचा कॉल सचिनला आलेला असतो. तेव्हा सचिन म्हणत असतो, प्रिया तू मला ना ती सेटिंग काय लावली आहे हे खूप छान झालं, पण हे जरा जपून कर. ती म्हणते, अरे पण मला तुझी मदत हवी आहे. ते जज कोण आहे याची माहिती मिळाल्यानंतर मी त्यांची मदत घेऊन जेलच्या बाहेर पडू शकते आणि डायरेक्ट रिपोर्ट वगैरे घेऊन सुभेदारांच्या घरी जाते. सचिन म्हणत असतो, ते मी मदत करतो तुला, पण त्याला थोडा वेळ लागेल. इकडे कॉन्स्टेबल तिला सारखी म्हणत असते, अगं दे बाई फोन, इन्स्पेक्टर साहेब बघतील तर मला खूप ओरडतील.
आणि प्रिया म्हणत असते थांब ना थोडी, आणि नंतर ती फोन देऊन टाकते. इकडे अर्जुनला भेटायला ती सिक्युरिटी आलेली असतात. ते सांगत असतात की तो माणसाने मला सुपारी दिली होती, त्यामुळे मी ते CCTV फुटेज डिलीट केलं. इकडे राकेशला वाटतं अरे हा तोच माणूस आहे, हा माझं नाव तर घेणार नाही ना, आणि याला खूप भीती वाटत असते. लाईट्स ऑफ असतात. यानेच लाईट घालवली आहे आणि तो डायरेक्ट सायलीच्या रूममध्ये जायला निघतो. इकडे अर्जुन बाहेरच असतो. सायलीला वाटतंय खूप अंधार आहे, त्यामुळे मेणबत्ती वगैरे लावावी. तर सायली मेणबत्ती लावायला जाते, तर राकेश तिथे येऊन उभा राहतो. सायली म्हणते अहो खूपच लवकर आलात तुम्ही, आणि तिला असं वाटतं अर्जुनच आलाय. पण इकडे राकेश आलेला असतो काळ्या कपडे घालून. तेव्हा सायली बघते तर खूप मोठ्याने घाबरते आणि दचकते की हा काळे कपडे घातलेला माणूस कोण असेल. आणि तोपर्यंत अर्जुन तिथे येतोच. पुढील भागामध्ये सायली जेव्हा प्रियाला भेटायला जायला निघते, तेव्हा प्रिया दारासमोर येऊन उभी असते. तिच्यासोबत कॉन्स्टेबल आलेले असतात आणि ती म्हणते सायली मी प्रेग्नेंट आहे, अश्विनचं बाळ वाढतंय माझ्या पोटात. सायली म्हणत असते ते काही मला सांगू नको ग. अगं तुझ्या तर या बाळाच्या कारणामुळे तू आमच्या घरात घुसायचा प्रयत्नही करू नकोस. आता या बाळाची बातमी कळल्यावर पण सायलीने तिला घरात घेतलेलं नाही. ती म्हणत असते अर्जुनला विचार ना, अर्जुनने का लपवलं तुझ्यापासून हे सत्य. मी अर्जुन आणि अश्विनला आधीच सांगितलं होतं की मी प्रेग्नेंट आहे, मला घरात घ्या, मला जेलमध्ये ठेवू नका. पण सायली तिला खूप ओरडते आणि म्हणते तू काहीही नाटकं केले तरी या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद